हॅलो नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर आपल्याला वेध लागतात ते संक्रांती सणाचे. तर यंदा 2026मध्ये संक्रांतीचं काय महत्त्व आहे, संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कुठला रंग वर्ज्य करायचा आहे, आपण जे हळदी कुंकू करतो त्याचं काय महत्त्व आहे, जे सुगड पुसतो त्याचं काय महत्त्व आहे, शिवाय मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान कराव्यात आणि इतर बरीचशी माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. एव्हाना तुम्हाला माहीत झालंच असेल की यंदाची म्हणजेच 2026 या सालामधली संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. तर रंगांचं काय महत्त्व आहे ते सुद्धा पुढं जाणून घेऊया. असं म्हणतात की संक्रांतीनं जो रंग परिधान केलेला आहे तो आपण परिधान करायचा नसतो, कारण त्या रंगावर संक्रांत असते. तर यंदाच्या वर्षी संक्रांती देवीनं पिवळा रंग हा परिधान केलेला आहे. त्यामुळं आपण या संक्रांतीला पिवळी साडी किंवा पिवळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र परिधान करू नये असं सांगितलेलं आहे. आणि कुठला रंग आपण वापरावा, कुठल्या रंगाचं काय महत्त्व आहे. काळा रंग तर आपल्याला माहीतच आहे की संक्रांतीला काळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीला सगळेजण आवर्जून काळा रंग वापरतात. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणते रंग वापरू शकता हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहोत. पण त्याआधी संक्रांतीचा आपण एक थोडक्यामध्ये माहिती पाहूया. संक्रांत हा सण साधारण 3 दिवसांचा असतो. सगळ्यात पहिले भोगी संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत, असं 3 दिवस हा सण चालतो. संक्रांती हा सण पूर्ण देशभरात विविध नावांनी हा साजरा केला जातो. बरेच जण संक्रांतीला आपल्या गावी जिथं आपलं कुळदैवत असतं, ग्रामदैवत असतं तिथं आवर्जून संक्रांतीच्या दिवशी येतात. मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असते आणि भारतीय संस्कृतीमध्ये हा सण आपल्याला आपले सगळे भांडणं विसरून, कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी आपण साजरा करतो. या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं आपण प्रत्येकाला म्हणतो. तिळगुळ आपण या सणाला वाटत असतो. सध्या मकर संक्रांती म्हणजे यंदाच्या वर्षी मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026 रोजी आहे. सूर्यभ्रमणामुळं पडणारं कधीतरी जे अंतर असतं ते भरून काढण्यासाठी संक्रांत कधीकधी 15 जानेवारीला सुद्धा येते. पण 2026मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आहे. हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानलेला आहे. संक्रांतीनं संक्रासूर दैत्याचा वध केला अशी आख्यायिकासुद्धा आपल्या इतिहासामध्ये आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. या दिवशी देवीनं किंक्रासुराला ठार मारलं. तर हा सण हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजेच प्रकृतीशी ताळमेळ साधणारा हा उत्सव आहे. दक्षिण भारतामध्ये संक्रांतीला पोंगल या नावानं ओळखलं जातं. त्याच पद्धतीनं सिंधी लोक याला तीरमौरी असं ओळखतात. तर बऱ्याच ठिकाणी गुजरातमध्ये या सणाला उत्तरायण असं म्हटलं जातं. या दिवशी सूर्याचं उत्तरायण चालू होतं. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्यानं साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. तर संक्रांतीचा अनुकूल काळ जो आहे तर तो असणार आहे दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत. म्हणजे संक्रांतीचा जो पुण्यकाल मानला गेलेला आहे तो बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजे 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आपल्याला संक्रांतीचं जे पूजन आहे ते करायचं आहे. आणि यंदा मगाशी सांगितल्याप्रमाणे संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे. संक्रांतीचं जे वाहन आहे ते वाघ असून उपवाहन हे घोडा आहे. संक्रांतीनं हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि माथी केशराचा टिळा लावलेला आहे. वयानं ती कुमारिका आहे आणि वासाकरता जाईचं फूल तिनं घेतलेलं आहे आणि ती पायस भक्षण करत आहे. तसेच सर्प जातीची आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त हे 30 आहेत आणि ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेकडं पाहत आहे असं पंचांगामध्ये सांगितलं गेलं आहे. तर संक्रांतीचं फळ काय असतं, तर संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या त्या वस्तू महाग होत असतात. संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला हे सुख देत असतं. या पर्व काळात संक्रांतीच्या आपण काय काय दान करू शकतो, तर यामध्ये आपण नवीन भांडी, वस्त्र, अन्न, तीळ किंवा गूळ, गाय, घोडा, सोने, भूमी इत्यादी गोष्टीचं यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकू आणि काहीतरी वाण हे दान म्हणून देतात. काही पदार्थ सुवासिनी
कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तिळगुळ देतात. सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि ज्या काही गोष्टी देतात त्याला वाण देणे किंवा घेणे असं म्हणतात. सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून वाण देतात. तर वाण म्हणजे काय, तर दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन धन यांनी शरण जाणं. संक्रांतीचा काळ हा त्या दिलेल्या वाणामुळं त्या देवतेच्या आपल्यावर कृपा होते आणि आपल्याला इच्छित अशी फलप्राप्ती होते. बघा आपण प्रत्येकाकडं संक्रांतीची वेगवेगळी पद्धत असते. तर संक्रांतीला वाण द्यायच्यासुद्धा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. बऱ्याच ठिकाणी संक्रांतीमध्ये पूर्वापार प्रत्येकाच्या घराण्यानुसार किंवा कुटुंबातल्या चालीरीतीनुसार विडेसुद्धा घेण्याची परंपरा ही असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्या पद्धतीने आपल्याला संक्रांती ही साजरी करायची आहे. संक्रांतीमध्ये तिळगुळाचं खूप महत्त्व आहे. तीळ हे सत्वलहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करतो. तिळगुळाचं सेवन केल्यामुळं अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. तसंच तीळ आणि गुळामध्ये उष्णता असते आणि ह्या दिवसामध्ये जो हवेतील गारवा असतो तर त्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी सुद्धा तिळगुळ हे खाल्लं जातं. मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचे समारंभ हे केले जातात. मकर संक्रांतीला असं म्हणतात की ज्या सुवासिनी हळदी कुंकू करतात हे त्यांच्या सौभाग्यासाठी अधिक हे लाभदायी असतं. हळदी कुंकू लावल्यानं सुवासिनींमधील दुर्गादेवीचं जे तत्त्व असतं ते जागृत होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या जीवासाठी हे खूप महत्त्वाचं असं ठरतं. त्याच पद्धतीनं अत्तर लावणं, गुलाब पाणी शिंपडणं, ओटी भरणं आणि वाण देणं इत्यादी गोष्टी आपण संक्रांतीमध्ये करतो. संक्रांतीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुगड पूजन असतं. तर मकर संक्रांतीच्या सणाला सुगड हे लागतातच. सुगड म्हणजे काय, तर छोट्या मातीचे मडके. सुगडांना हळदी कुंकवानी आपण हळदी कुंकवाची बोटं लावून त्याला दोरा गुंडाळतात. त्या सुगडामध्ये गाजर, बोरं, उसाची पेरं, शेंगा, कापूस, हरभरे, तीळ, गूळ, हळदी कुंकू आपण इत्यादी भरतो आणि ते सुगड असतात ते आपण संक्रांती दिवशी त्याचं पूजन करतो, पाटावर पुजतो, त्याला दिवा उदबत्ती लावतो. त्याच पद्धतीनं त्याला आपण त्याची पूजा करून त्यासमोर रांगोळी काढतो. एक सुगड आपण तुळशीला आणि एक स्वतःकरता आपण हे ठेवत असतो. त्याच पद्धतीनं संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण हे करतात. तर बोरन्हाण का करतात, बोरन्हाणा दिवशी काय महत्त्व आहे बोरन्हाणाचं, लहान मुलांनाच बोरन्हाण हे का करतात, त्या बाबतीतले बरेचसे डिटेल व्हिडिओ सेपरेट मी केले, ते सुद्धा तुम्ही पहा. पण थोडक्यामध्ये सांगते की मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी इतर लहान मुलांना बोलवून हे बोरन्हाण हे केलं जातं. त्यासाठी मुलांना नवीन झबलं शिवतात किंवा नवीन कपडे घालतात. काळ्या रंगाचे खास करून कपडे त्यांना घालून त्यावर त्यांना हलव्याचे दागिने हे घालतात. हलव्याचे म्हणजे तिळगुळाचे दागिने घालतात आणि त्यांना औक्षण करून मुलांच्या डोक्यावरून मस्तकावरून बोरं, ऊस, करवे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे इत्यादी सगळे पदार्थ आपण ओततो. ह्याला बोरन्हाण म्हणतात. आणि इतर जे मुलं असतात ते खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात आणि मग सुवासिनींना आपण हळदी कुंकू देतो. बोरन्हाण घातल्यानं मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असं म्हणतात. त्याचं आरोग्य चांगलं राहतं. त्याच पद्धतीनं आपल्याकडं जे पिकतं त्याची मुलांना ओळख होते. यासाठी सुद्धा बोरन्हाण हे केले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळं वस्त्र ह्याचंसुद्धा महत्त्व आहे, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. या काळात थंडी भरपूर असते. त्यामुळं संक्रांतीला आवर्जून लोक काळे कपडे हे घालतात आणि संक्रांतीच्या दिवशी आपण आवर्जून लहान मुलांनासुद्धा काळ्या रंगाची वस्त्र हे आपण घालू शकतो. इतर दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग आपण वर्ज करतो. शक्यतो कोणत्याही सणाला, हिंदू महत्त्वाच्या सणाला, पूजेला आपण काळा रंग घालत नाही. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आवर्जून हे काळ्या रंगाचे कपडे हे आपण घालत असतो. असंच हे जे मकर संक्रांतीचं महत्त्व आहे, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक ठिकाणी मकर संक्रांतीच्या विविध पद्धती ह्या आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरामध्ये तुम्हाला जाणवतील. प्रत्येक ठिकाणी हे जे महत्त्व असतं ते तुम्हाला वेगवेगळं काहीतरी त्यांच्या आख्यायिका हे विशेष हे जाणवतात. तर यंदा मकर संक्रांती जी आहे ती पिवळ्या रंगावर आहे. तर पिवळ्या रंगावर असल्यामुळं आपण जे हळदी कुंकू लावतो त्यामध्ये हळदी लावायची का, त्याच पद्धतीनं आपण ज्या महिला सुवासिनी असतात आवर्जून त्या महिला खास करून सोन्याचे दागिने परिधान करतात. तर मग यंदा संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का, आपण सुवासिनींना वाण देताना हळदी लावायची का फक्त कुंकू लावायचं, याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी लवकर पोस्ट करेन, तो नक्की पहा. आजचा व्हिडिओ हा मुहूर्त आणि थोडक्यात आपल्या
संक्रांतीची जी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. संक्रांतीची आत्ता जी माहिती दिली त्या प्रत्येक विषयावर मी वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत याआधी, ते सुद्धा नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.